बैलगाडा शर्यत, नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. शुभम शुभम नका समजू आम्हा पंढर, नाद आहे असा कंठर, आपल्या मातीच्या मनात दुखणं बसला, बैलयो खंडर. दादा आता काय होतं, आता एवढे बैल सांभाळायचे तर दावणीला तुमचं थोडक्यात आपलं परिचय करून द्या. याचं नाव वगैरे काय? आता हा आमचा पैंजण आहे, घरच्याच गाईचं वासरू आहे. आणि वासरू झाल्यानंतर 1 महिन्याचं झाल्यावर आम्ही त्याला आमच्या शेताचा रस्ता आहे त्याच्याने काढलं, तर खूप चांगलं स्पीडमध्ये तो पळाला. मग त्याला घाटात घेतलं आम्ही साधारण 3 महिन्याचा असताना. तो आणि अजून एक हारण्या म्हणून वासरू आहे, ते आता नितीनगडे 40गावला, तर तोही मैदानामध्ये पळतोय. तर त्या दोघांना जेव्हा आम्ही घाटात घेतलं तर इथं तर त्यांना मी सराव दिलेलाच होता. आणि 3 महिन्याचेच असताना जेव्हा नेलं तर त्यांना पहिले जाडीत टाकलं आणि सोडले. तर वडदच्या घाटात आम्ही ट्रायलला नेलं पहिले, तर ते इतके पळाले पण त्या हरण्याच्या गाड्यातनं जाडी निघाली. हा एकटा जाडी घेऊन वर गेला आणि हरण्या सुद्धा त्या स्पीडने वरती निघून गेला. वासरं तर छोटीच होती. मग सगळ्यांनी बघितले, भरपूर जण तिथे रिहर्सलसाठी आले होते. मग मला म्हणले नाही की आम्ही नको, आता वास दमवू नको यांना, बारखल्ली वासरं आहेत. म्हणलं काय नाही होत त्यांना, आणा परत. आता काय एकत्र पळाले नाही, जाडी सुटली. मग त्यांना रस्सीचं जुळकं टाकलं आम्ही आणि परत सोडलं. तर जेवढी काही 15-20 बाऱ्यांची बैल आली होती त्याच्यातनं सगळ्यात टॉपला तीच वासरं पळाली. मग ठीक आहे, साहजिक वासरं पळाल्यानंतर लोक तर म्हणतातच द्यायची का वगैरे. आणि त्या पद्धतीने जे पळाले तर त्यांनी एकदम म्हणजे सगळ्यांच्याच डोळ्याची पारणं फेडली. मग तेव्हापासून आम्ही घाटात जायला लागलो. घाटातही ते प्रत्येक घाटात टाळ्याच करायचे. ठीक आहे, बारी पहिल्यात होत नव्हती, पण 13-40, 13-20, 13-60 अशी बारी व्हायची. हा कांड्याला पण आणि जुकाटात पण चारी खांदी, म्हणजे उजव्या डाव्या जुकाटात कांड्यात कुठेही पळतो. हा रुद्र आहे, हाही आमच्या घरचीच कपिला गाय आहे, तिचं वासरू आहे. ती गाय आता सुटली आमच्याकडनं, ती आजारी पडली होती मध्ये, ती नाहीये. तर तिचं हे वासरू आहे. हे वासरू 6 महिन्याचं होतं त्यावेळेस आम्ही मागच्या वर्षी आपला चरोलीचा घाट झाला होता, ते रामदास शेठ ठाकूर महाराष्ट्र केसरी त्यांनी भरवली होती. तेव्हाही तिथं आपली 13-82 की काय बारी झाली होती, टाळ्या झाल्या होत्या घाटात. हा आणि ह्याचा मोठा भाऊ कांड्यावर होते. हा आणि आमचे वरचे वाडीतली पोरं आहेत, आता मुरली होता व्हिडिओमध्ये, त्याच्यावाला सोन्या म्हणून ह्याच्या एवढाच गोरा आहे, ते जुकाटात. ते जुकाट म्हणजे आमचं पहिल्यापासून, तो माझा घरचा हरण्या होता तो आणि पैंजण, हे 3 वासरं आलटून पलटून जुकाटात असायची. हा आणि याचा भाऊ कांड्यात असायची. हा साधारण आता गणपतीत 1 सप्टेंबरला होईल 2 वर्षाचा. हा हाईट नाही त्याची वाढणार खूप जास्त, आई पण त्याची ह्याच लेवलची होती. 100% पळणार. कांड्यावर तो टॉपलाच आहे, म्हणजे 20 फुटावरच झुकायचा. याचं तर काय सांगायचं नाही, महाराष्ट्र त्यांनी गाजूनच दिला. याचं काय नाव आहे? हा रायफल आहे. हा आता आम्ही खरेदी याची 40गाव जळगावच्या मध्ये एक गाव आहे तिथे घेतलेली आहे. हे पण त्या भागातलं छकडीचं टॉपचं वासरू आहे, म्हणजे तिकडं फायनली खेळलेलं वासरू आहे हे. आणि फक्त नितीन आणि फौजी यांचे आता काय झालेलं आहे, तसं आमचं तिघांचं त्रिकूट म्हणतो ना आपण, त्या पद्धतीत मैत्री जुळलेली आहे. नितीनचे तर संबंध माझे बऱ्याच वर्षापासून, पण फौजींचा आता नितीनमुळे माझा संपर्क आला. आणि मग त्यांचा फोन आला की शेठ एक वासरू चांगलं आहे, ते घ्यायचा आमचा विचार आहे, तर ते वासरू आपण घेऊ. ठीक आहे म्हणलो फौजी, काय हरकत नाही, तुम्ही करताल त्या पद्धतीने, माझा त्या गोष्टीला होकार आहे. कारण ते लोक माझ्यापेक्षा या क्षेत्रामध्ये मी जास्त मुरब्बी मानतो त्यांना. कारण नितीनची पारख जी आहे ती एकदम चांगलीच आहे. त्यांनी जे वासरू मला दाखवलं कसे हे वासरू आपल्याला घ्यायचं, तरी मी त्याला म्हणतो ठीक आहे, काय असेल ते मला सांग, आपण करू म्हणून. मग त्याच पद्धतीने हे वासरू आम्ही घेतले. आणि 16 तारखेला संध्याकाळी रात्री 9-9:30ला वासरू आपल्या गोठ्यावर उतरवलं. 22ला आम्हाला मैदानाला न्यायचं होतं.
आणि त्या दरम्यान मध्ये 15, 16, 17 वरती चालू होती ना. मग म्हणलं आपल्याला ह्याला पळवूनच बघायचं. बारी व्यवस्थित झाली, वासरू घाटात पळालं चांगलं तर मैदानावरनं त्याला इकडे परत आणायचं, नाही तर तो तिथंच ठेवू, तिथं मैदानात पळत राहील. म्हणून मग आम्ही 17 तारखेला डायरेक्ट टोकन नव्हतं, काहीच नाही, वळतीला गेलो सकाळी. हा 2च बैल नेली होती. आणि त्यात पण 2 बैल का नेली तर म्हणलं 4 बैल न्यायची, पोरं जास्त जमा करायची, त्यात उशीर होणार, तिथं टोकन मिळत नाही आपल्याला. मग घाई गडबड म्हणजे तिथं जाऊन ऍडजस्ट होणार नाही असं होण्यापेक्षा 5-6 जण पटकन निघा. सकाळी 6 वाजता आम्ही गाडीत बैल भरली आणि तिथं गेलो. देवाच्या कृपेने तिथे गेल्यावरही नियोजन व्यवस्थित लागलं, चांगली माणसं आम्हाला मिळाली आणि मग वासरं आम्ही पळवली. तर तिथं सुद्धा 11-68 बारी झाली. म्हणजे तोपर्यंत 2च बारा आधी झालत्या. आणि आमची सुद्धा मला असं वाटतं आम्ही थांबलो नाही, कारण वासरं पुढे लांब गेली होती म्हणून घाटात नाही थांबलो. पण 11-68 म्हणजे जेव्हा आपली बारी झाली त्यावेळेस ती एखाद्या वेळी घाटाचा राजा असेल, कारण तोपर्यंत बाऱ्या एवढ्या हातून झाल्या नव्हत्या. आणि त्यातून मी पण त्यांना रिक्वेस्ट एकच केली की आम्हाला बक्षीस देऊ नका, नाव पुकारू नका, फक्त आम्ही झुपून बाहेरनच आणतो, फक्त आम्हाला सेकंद सांगा, आमचं काय होतंय आम्हाला कळू द्या फक्त, आणि पूर्ण घाट पास करून जावेत. म्हणून एक तर कांड पण आम्ही नेलं नाही किंवा अडचण नको, आणि जास्त पोरं गोळा करण्यात उशीर होईल आणि मग तिथे चान्स मिळणार नाही पळवायला. त्यामध्ये आपलं सरच्याचं स्वागत आहे. आत्ता काल आणि परवा म्हणजे 21 आणि 22 तारीख जून महिना आणि 2024 वर्ष, ज्या मैदानाची सगळ्या पब्लिकला किंवा अख्ख्या महाराष्ट्राला, भारत देशाला आतुरता असती, ते मैदान म्हणजे पेडगावचं मैदान. आणि भव्य दिव्य असं आयोजन नियोजन सुनील मोरे सरकार असतील यांनी चांगलं नियोजन करून जवळजवळ 2000 गाड्यांची नोंद केली आणि एक पारदर्शक आणि एकदम शिस्तबद्ध मैदान घेऊन एक आदर्श त्यांनी घालून दिलाय मैदान आयोजन नियोजन करणाऱ्यांना. आणि त्याच पद्धतीने बैलगाडी मालक असेल किंवा सगळे त्या क्षेत्रातले जे सहकारी वर्ग आहे सगळ्यांनी त्यांना मदत केली आणि सहकार्य दाखवून एक चांगल्या प्रकारचं मैदान पार पडलं 2 दिवस. काल थोडा फायनलला पावसामुळे थोडासा व्यत्यय आला होता, पण फायनल झाली. आणि आपला रुस्तम हिंद केसरी आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे आणबान शान बाकासुरनी पेडगावचं 2 दिवसात 1 नंबरचा मानकरी झाला. मग काय होतं, पेडगावमध्ये भरपूर महाराष्ट्रातून असंख्य अशी बैल आली आणि त्यात आपलं जुन्नर तालुका लेणेद्रीच्या पायथ्याशी आपण आता अमित शेतखत्री यांचा बैल किंवा यांची ते 2-3 बैल त्यांनी नेली होती. काल आदत म्हणजे एक आदत एक बैलचं मैदान होतं पेडगावचं आणि सुंदर नियोजन, आणि त्याच्यात यांनी 4 नंबर केला काल. तर आपण त्याची मुलाखत, कारण काय होतं एवढ्या लांब आणि बैलाला सवय होती 4 बैलात पळण्याची, नियोजन वगैरे कसं केलं त्यांनी काय त्यांच्याकडून आपण या मुलाखतीमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. दादा नमस्कार. नमस्कार. पहिला तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी अमित सतीश खत्री, लेण्याद्री गणपतीच्या पायथ्याशी राहतोय आम्ही आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे. आता ह्याचं नाव वगैरे सांगा, पहिलं नाव काय त्याचं? हा आमचा आदत वासरू आहे राजा. तर तो आता सध्या 2 महिन्यापासून माझ्याकडे आहे. कुठून खरेदी वगैरे कुठून केलेली काय? ह्याला आमचे मित्र आहेत 40 गावचे, नितीन पाटील म्हणून. त्यांनी एकदम लहान असताना म्हणजे साधारण त्यांच्याकडे खूप दिवस नाही झाले, त्यांनी खरेदीच केलेला होता हा आणि अजून एक वासरू 71,000 रुपयाला त्यांनी खरेदी केली. वासरू तसं पाहायला गेलं तर हे त्यांचं आणि आमचं हे दोघांचं कॉम्बिनेशनमध्ये आहे. कारण आजपर्यंत वासराला मी काय नाव ठेवून खरेदी केलेली नाहीये. हा सगळ्यात मोठा मुद्दा आज मी सांगतोय. कारण होतं कसं की नितीन पाटील आणि मी आमचे जवळपास साधारण 12-14 वर्षापासून संबंध आहेत. माझा एक बैल त्यांच्याकडे, आमचे येवल्याचे बाळूमामा आहेत, त्यांच्याकडनं तिकडे गेलेला होता. तेव्हापासून आमचे संबंध जुळले. मग तेव्हापासून सारखं आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो. हे वासरं घेतल्यात त्यावेळेस त्याचा नितीनचा एक बैल आपल्याकडे होता, घाटात आलेला होता. तर 71,000 रुपयाला वासरं त्यांनी घेतली. त्यांनी मला सांगितलं शेट अशी वासरं घेतलेली आहेत, वासरं खूप नाव करतील आणि त्यांचं आज दिसतंय मला. त्यांनी त्यांची तयारी करून घेतली. त्यांनी त्यांच्याकडनं खूप अपेक्षा लावलेल्या होत्या आणि मग वासरं जेव्हा मैदानात यायला लागली तेव्हा त्यांना किंमत लागली. मग सुरुवातीची अपेक्षा त्याची 1 लाख रुपयाची होती. मग नंतर 1-2 मैदान पळाल्यावर 1.5 लाख रुपये सांगितले. 1.5 लाखाला सौदा पण झाला. पण मग सौदा झाल्यानंतर बयानं एकाने दिला त्याला
आणि काही कारणास्तव पैशाची जुळवाजुळवी नाही झाली, म्हणून ज्यांनी घेतला होता त्यांनी व्यवहार कॅन्सल केला. मग 2 लाखाला सौदा झाला. 2 लाखाला सौदा झाल्यानंतरही असंच झालं. 2000 बायांना दिला, 4-5 दिवसात पैसे आणून देतो म्हणला. त्यात तोही व्यवहार काय पूर्ण झाला नाही. मग नितीनने मला सांगितलं फोन करून, शेट असं असं झालं, वासरू आता चांगलं पळतंय, माझी अपेक्षा आहे 5 लाख रुपयाची, तर 3-3.5 पर्यंत वासरू मागतात आहेत. त्याला मी म्हणलं, नितीन ठीक आहे, वासरू तू तयार केलेलं आहे, अपेक्षा तुझी 5 लाखाची आहे, ठीक आहे, पण जर तू म्हणत असशील त्या पद्धतीने पुढं वासरू फ्युचर करणार असेल तर विकू नकोस, वासरू पाठवून दे माझ्याकडं. आज मोठ्या भावाच्या नात्याने मी तुला सांगतोय की आपण वासरू घाटात पळवू, पाहिजे त्या मैदानात आणि पाहिजे तिकडं मी भक्कम आहे न्यायसाठी. ठीक आहे, तू माझ्याकडं वासरू पाठवून दे, मला काय त्याच्यात रुपयाची अपेक्षा नाही. किंवा आमच्याकडे काय होतं, वासरू आणतात तर पहिले शब्द ठरवून आणतात, त्याच्यानंतर कुणाचं त्यात इन्व्हॉल्वमेंट नाही राहिली पाहिजे. ठीक आहे, लोकांचं ती पद्धत जी आहे ती पण योग्य आहे, नंतर मग विषय थोडेफार वाढतात. पण माझा स्वभाव असा आहे की एखाद्याची आपण मैत्री जर केली तर ती शेवटपर्यंत निभवायची. बरोबर. मग त्याच्याकडनं मी 5 लाखाला वासरू विकत घ्यायचं, आणि मग ते वासरू मलाही माहिती आहे की भविष्यात खूप नाव करणार आहे, आणि त्यांनी सुद्धा त्याच्यापासून अपेक्षा ठेवलेल्या आहेत. मग 5 लाख त्याला देऊन मी जर मोकळं करायचंय आणि फक्त त्यांनी तयार केलेल्या वासरावर पुढं मी झेंडा मिरवायचा आहे, हे मला पटत नव्हतं. म्हणून मी त्याला म्हणलं, तू वासरू विकू नको, जर विकायचंच असेल तर मला सांग, 1 मिनिटात तुझा व्यवहार काय असेल तो आपण क्लिअर करू. तो म्हणला, नाही शेठ, मी बापूंशी बोलतो, म्हणजे त्याच्या वडिलांशी, भावाशी बोललो, आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की वासरू विकायचं नाही. जे काय होईल ते त्यांनी सांगितलं मला की अमित शेठ, तुमच्या हातनं जे काय करायचंय त्याला आम्ही मान्य आहे. इथून पुढं वासरू विकायचं झालं तर तुमची मर्जी, नाही तर तुम्ही म्हणले तर वासरू तुमच्यापाशी राहील तर ते तसं राहील. पुढं रुपयाला विकल किंवा 50,000ला विकल, ते रिवर्स येईल, काय होईल ते होईल, याला आम्ही मान्य करतो. मग ह्या शब्दाला आम्ही एकमताने सगळ्यांनी ठरवलं, आणि मग पुढं घाट बरेच केले, मैदानं पण केली, आणि प्रत्येक घाटात जाईल तिथं त्यांनी नावच केले. आपल्याकडे 4 बैलात कधी बसून पळावला तुम्ही काय? आता त्याला बघा, 21 जुलैला मी घरी आणलं तिकडनं, त्याच्यानंतर 22 जुलैला उच्छिलची यात्रा होती. तर तसं पाहायला गेलं तर हा यायच्या आधी आमच्या गोठ्यात तो पैंजण एक आहे, तो आदत म्हणजे 9 महिन्याचा असतानापासून ते पळतात येत, प्रत्येक घाटात टाळ्या घेतात येत, बारी त्यांची 2ऱ्यात-3ऱ्यात व्हायचीच. पण खरं तर आम्ही अपेक्षेने आणलं की हा आणि तो आपण एकत्र पळवू म्हणून. पण ती वासरं ज्यांनी शिकवली, आमच्यातलाच मित्र आहे आमचा निखिल सर्जेने म्हणून, त्याचा पोपट्या बैल आहे, तर तो बैल एवढा शिस्तीला चांगला आहे, तर त्याच्यात आम्ही सगळी वासरं शिकवली. आणि त्यात शिकवत असताना पहिलाच घाट करायचा म्हणून ह्याला आम्ही त्याच्यात टाकलं की वासरू चकडीचं आहे, मग घाटात काय करेल हा अंदाज घेण्यासाठी. तर त्या बैलाला ह्यांनी जुपल्याच आवाज झाल्यानंतरच निम्म्या घाटात जाऊस तोवर नको केली. म्हणजे तो एवढा पॉवरफुल बैल असताना तो नको म्हणला. मग आम्ही थोडं डोक्यात घेतलं, म्हणलं वासरू लय पुढच्या लेवलचं आहे, मग त्याला आम्ही पैंजणमध्ये सुद्धा नाही झुकलं का नको, तो बैल सुद्धा एखाद्या वेळी हा उभा करत. म्हणून मग आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. आणि काही मग मित्र आहेत आमचे, त्यांनी बघितलं. आता पहिले काय व्हायचं की नवीन वासरू आहे, घाटात पळल नाही पळल ह्या हिशोबाने लोक चांगली बैल झुपायला नको म्हणायचे. मग आमच्यातलीच थोडी बैल झुपून वासरू थोडं पुढच्या लेवलला नेलं. जेव्हा वासरू लक्षात आलं लोकांना, त्यावेळेस बऱ्याच जणांचे फोन आले. पण व्हायचं काय की आता समजा माझा मित्र आहे आदित्यला झुपायला पाहिजे, पण नेमकं त्याचा आज फोन आलाय आणि मी कालच कुणाला तरी त्या घाटासाठी बैलाला शब्द दिलेला आहे, मग मला त्याला नाही देता येत. म्हणजे असं बऱ्याच जणांबरोबर घडलं. आणि मग काय व्हायचं, काही वेळेस बारी कांड्यामुळं पडायची, काही वेळेस शेजारचाच बैल पळत नव्हता. म्हणजे आजपर्यंत एका पण घाटात यांनी निराश केलेलं नाही. जवळपास 15-16 घाट याचे आपले झालेत. तर सगळ्या घाटात हा सगळ्यांना सरसच राहिलाय. आणि तर म्हणजे आजपर्यंत यांनी आपल्याला चांगल्याच अपेक्षा सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. वय काय वासराचं? हा आता 16-17 महिन्याचा आहे. पेडगावकडे येतो. कसं नियोजन वगैरे कसं झालं होतं, काय डोक्यात ठेवून, म्हणजे नाही का एवढ्या लांब, आता जवळजवळ 300-350 किलोमीटर रनिंग आहे. बरोबर. तर कसं नियोजन वगैरे कसं झालं होतं? आता तसं पाहायला गेलं तर घाटापेक्षा आमचा कल छकडीमध्ये जास्त आहे. कारण माझ्याकडं यांच्या आधी जेव्हा बंदी व्हायच्या आधी 2009-10 पासून मोठी बैल होती,
ती पण आमचे मित्र त्या भागातले आहेत, सिन्नर, नाशिक, येवला, त्यांच्याकडनंच मी घेतले होते. छकडीचे बैल होते, घाटात पळायचे ते. पण काय व्हायचं, आम्हाला जास्त छकडीची आवड लागली होती म्हणून आम्ही घाट काही ठराविक करायचो, पण छकडीला जास्त जायचो. मग हा आल्यानंतर सुद्धा आम्ही डोक्यात तेच ठेवलं होतं, एक तर वासरू आदत आहे, आणि आदत असताना तिकडचे जे आदतचे गट होतात त्याच्यात लवकर किंवा मग काय म्हणतो आपण प्रसिद्धी लवकर मिळते. वासरू जर चांगलं पळालं तर लवकर नाव होतं, आणि ह्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. हा बरोबर आहे. इथं आता समजा 4 बैलात आपल्याकडे बिगर थाप काहीच नाही, मागे ड्रायव्हर नाही, बरोबर. तू एवढं स्पीड लावते. करतोय, आणि ह्याची शिकवणच तशी पाहायला गेलं तर छकडीमध्ये झालेली. पहिला तसं शिकलायच तो छकडीत थोड्या बैला बरोबर. नाही, बैला चाळीसगावलाच त्यांच्याकडे पळत होता. नितीननी त्याला चालू केलं, छकडीला चालू केलं, बैलांमध्ये हाकलं. तो जेव्हा वरच्या लेवलला गेला त्यावेळेस मला म्हणला की शेट वासरू इकडं पाठवायचं. ठीक आहे. मग मैदानाला जायचं तर पहिल्यापासून आमच्या डोक्यात हेच असायचं की आदतचं मैदान आपल्याला खेळायचंय. मग इथं मागच्या महिन्यात सिंहगड केसरी झालं 31 तारखेला. तर त्या दिवशी पण आम्ही गेलो होतो. त्याही मैदानात यांनी 3रा नंबर मिळवला. आणि त्यात तर त्यावेळेस नियम असे होते की 2 दात आणि आदत हे एकत्र पळायचे. पहिले गट वेगळे वेगळे व्हायचे आणि फायनलला एकत्र यायचे. तर त्याही मैदानामध्ये 2 दातवाली जी बैल होती तो फर्स्ट, सेकंड, आदत आपला 3रा, परत 4था, 5वा 2 दातवाले, आणि परत 6वा 7वा आदतवाले. म्हणजे हा आदत वासरांना बऱ्याच पुढे सोडून नंबर मध्ये यायचा. आणि मग असे 2-3 मैदानं त्यांनी आधी मारलेली होती. मग पेडगावचं मैदान तर सगळ्यात मोठं मैदान, आणि मग तिथं जायचंच, हा डोक्यात पहिल्यापासून हिशोब होता. ह्याच्यानंतर आम्ही दुसरं एक वासरू आणलं होतं. नितीन आणि आमचे दुसरे मित्र आहेत गोपाल फौजी म्हणून, बहादूरपूर जळगावचे, त्यांचं वासरू येते. ते आपण घाटातच आणलं होतं. पण ते वासरू पहिल्या घाटात चांगलं पळालं पैंजण बरोबर, दुसऱ्या घाटात थोडंसं शेंड्याला कमी झालं. मग त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या किंवा आम्हाला जे अपेक्षित होतं वासराकडनं ते पूर्ण होणार नव्हतं. म्हणून मग त्याला आम्ही आमचे साताऱ्याचे मित्र आहेत कोरेगावचे, पोपट पैलवान पोपट शेट मधने म्हणून, त्यांच्याकडे पाठवलं. तर आता कोरेगाव म्हणजे तो छकडीचं माहेरघर. त्यांच्याकडे त्याच्या फेऱ्या वगैरे चालू झाल्या. तेही वासरू चांगलं पळायला लागलं. ते 2 दात झालं होतं, नुकतंच 2 दात झालंय, आता 2-1 महिने झाले असतील. आणि त्याला पण असंच व्हायचं की मैदानामध्ये जो बैल टाकायचो त्याला ते तोंड काढूनच पळायचं. मग आम्ही ठरवलं की आपल्याला आपलाच घरचा जुगा झुपायचा आणि चांगल्याच मैदानात झुपायचा. मग आम्ही ह्या मैदानामध्ये ठरवलं की राजा आणि भद्रा एकत्र झुपायचे म्हणून. मग गोपाल फौजी जे आहेत ते इंडियन आर्मीमध्ये आहेत. ते आता मला असं वाटतं वेस्ट बेंगॉलला ड्युटीला आहेत ते. तर तेही कालच्या मैदानाला आलेले होते. पण नेमकं माझं कोर्टात काम असल्यामुळं मी नाही जाऊ शकलो. तर त्यांनी मग तिथलं नियोजन, बाकी बैल वगैरे, दुसरा पण आपला रायफल म्हणून वासरू आहे ते आता नवीन घेतलंय. तर ते आम्ही तिघांनी मिळून घेतले, गोपाल फौजी, नितीन आणि मी. ते त्यांच्याच भागातलं आहे, त्याची खरेदी चांगलीच झालेली. पण त्यांनी सुद्धा त्या दिवशी कुठे गेलो होतो आपण, वळतीच्या घाटात ह्यांनी त्यांनी 11.68 बारी केली. तर तोही वासरू चांगलं पळलं अशा अपेक्षा आहेत त्याच्याकडनं. मग कालच्या मैदानात तर यांनी रेकॉर्डच करून टाकले. कालचं मैदान म्हणजे पेडगाव हिंद केसरी मैदान, तर काय वाटत काय होतं, कारण काय होतं 1000 गाड्यांमध्ये फायनलला राहणं म्हणजे नाही का, जी गोष्ट शक्य नाही ती त्याने शक्य करून दाखवली. म्हणजे ह्याच्याकडनं तर आम्हाला 99% अपेक्षा होत्याच की वासरू आपलं नंबर मध्ये तर 100% राहणार. अजून असं होतं की भद्रा त्याला कितपत साथ देतोय, कारण हा तर आम्हाला गॅरंटी होती की 100% काम करणार. पण होतं कसं की एक आदत आणि एक मोठा बैल, मग आपले दोन्ही बारकेच होते. हा तर आदतच आहे आणि भद्रानी सुद्धा आत्ताच दात लावलेला, आदतच आहे थोडक्यात. तसं पाहायला गेलं तर आदतच आहे. तर 2 दात अजून पक्का सुद्धा नाही झालेला. मग हे जर एवढी बारकी जोडी आहे आपली आणि बाकी लोकांची आदत पण खूप मोठाले आहेत, त्यांची सांभाळणूक किंवा ब्रीड त्या बैलांचं चांगलं आहे. आदत बैल सुद्धा बकासूरच्या गटात, म्हणजे बकासूरच्या गाड्यात जे वासरू होतं एक्का, मोठा आहे. म्हणजे असं होतं की आदत आणि मोठी बैल आणि त्यात आपली दोन्ही आदत. मग थोडंसं वाटत होतं की 1000 गाड्यांमधनं आपलं काय होईल. मग जसे जसे गट झाले, पहिला गट पास केला चांगल्या अंतराने, म्हणजे शेवटच्या 100 फुटात वासरांनी गाडी एकदम चांगली ओढली, नाही तर निम्म्यापर्यंत जवळपास जेमतेमच होते. मग सेमीला सुद्धा, सेमीच्या गटातही चांगल्या गाड्या आलेल्या होत्या. नितीनने मला फोनवर सांगितलं की शेटले चांगल्या गाड्या सेमीमध्ये आलेल्या आहेत. तर म्हणलं काय नाही, भोले बाबावरती बसलेले, देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित होऊन जाईल. सेमीचा पण गट एकदम काठोकाठ झाला.
आणि फायनलला तर मग आपण म्हणजे सेमी जिंकलो त्यात जिंकलो होतो हा बरोबर आहे ना. की काय final- गव्हाणार आहे पण गुलाल तर आहे 100. गुलाल आहेच आहे. आणि शिवाय मग फायनल मध्ये बकासूर होता, कॉकटेल होता, मैब्या होता, भरपूर सगळी बैल होती. मग अशा बैलांमध्ये आपली वासरं आज फायनलला पळणार आहेत. मग पाऊस झाला त्यावेळेस थोडीशी निराशा झाली की यार मग आता चिठ्ठ्या काढतात की काय किंवा कॅन्सल करतात की काय. आपल्याला काय व्हायचं तो निकाल पळून घ्यायचा होता. हा त्यांच्या हा, बरोबर बरोबर आपल्याला आहे ना. पळायचं होतं. पळाल्याशिवाय आपली हा, तर आपण- आपल्याला आपली हिंमत हा. कळली नसती की काय होतंय काय नाही. आणि त्यात पळाल्यानंतर वासरांनी अपेक्षा पूर्णच केल्या आपल्या. खूप आनंदाचा क्षण होता. ठीक आहे, मी नाही पोहोचू शकलो तिथं, मी नाही जाऊ शकलो, हेही काम महत्वाचं होतं. आणि ह्यात आता असं झालं, काल आम्ही कोर्टात होतो, 50 जण आम्ही कोर्टात होतो, पण कोर्टाचं काम चालू असताना माझ्याबरोबर बाकीचे सगळे ऑनलाईन बघत बसले होते. म्हणजे ज्यांना ह्यातला काही इंटरेस्ट नाही त्यांनी सुद्धा बघितलं आणि ते सुद्धा शेवटपर्यंत बघत बसले होते. शेवटी घरी पोहोचल्यानंतर आम्ही फायनल झाली, पण सगळ्या पोरांचे मला फोन आले, अरे बारी बघितली आम्ही, फायनल झाली आपली म्हणून, चांगली झाली. आता तुम्ही इथं खेळता म्हणजे थोडक्यात आपल्या इथे 4 बैलात पण खेळताय, आता छकडी सातारा 3 फेऱ्यात पण खेळताय, 40गाव जळगाव त्या साईडला पण तुम्ही घोड्या बैलातही आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही का अनुभव काय सांगशाल आपला 4 बैलातला आणि छकडीचा अनुभव? कारण काय होतं तिकडे ड्रायव्हर वगैरे हा. 2 बैल, बरोबर. आता आपल्या इकडे ड्रायव्हरची सिस्टीम नाही, सिस्टीम नाहीये. तर कसं? तसं पाहायला गेलं तर तिकडचे खेळ थोडे मला सोपे वाटतात. रुद्रा हा, तिकडचे खेळ थोडे सोपे वाटतात. कारण का तर आपल्याकडे घाटातलं जे नियोजन असतं ते एकदा जुपणी झाली की सगळं वरती भगवंताच्या हातात आहे. हे काय करतील ते फक्त आपण बघायचंय. तसं छकडीमध्ये नाहीये. ठीक आहे, छकडीमध्ये बैल आपण तयार करायची आहेत, पण त्यांना पळवणं हे थोडंफार ड्रायव्हरच्या पण हातात आहे. सगळंच मी म्हणत नाही की ड्रायव्हरनीच गाडी हाकली, त्यांच्यात ताकद असेल तरच गाडी पुढे जाऊ शकते. बैलांमध्ये जर कस असेल तरच बैल पळणार आहेत. ड्रायव्हरने किती जीव काढला तरी बैलांमध्ये ओरिजिनल ताकद पाहिजे. छकडीची बैल तशी लोक चांगलीच तयार करतात, खूप बनलेली असतात, कसलेली असतात. त्या मानाने आपल्याकडची घाटातली जी बैल आहेत ती आणि छकडीची बैल आपण जर समोर समोर बघितली तर Fitness, छकडीची बैलांचा त्यांचा एक fitness number असतो. टॉपचाच असतो. हा, मग ते घोड्या बैलातले असो किंवा बैलांमधले असो. आणि त्याच्यामध्ये हा पट्ट्या तर असा निघालाय, सगळीकडे ऑलराऊंडरच झालाय. आणि शिवाय कोणत्याही खांदी जिथं शंका वाटत असेल की ह्याच्या गाड्यात छकडीला जर दुसरा बैल आहे तो पब्लिकवर पळत नाही, उजव्या खांदी डाव्या खांदी कोणताही खांदा असू द्या, पण पाठी जर आपल्याला पब्लिकची आली मग त्या ठिकाणी ह्याला आम्ही घेतो. का तो बैल आम्हाला असं वाटतं नाही चालणार पब्लिकवर, ह्याला तिथं घ्या. परत दुसरं त्याकडेची पाठी आली तर ह्याला तिकडून घ्या. मग ह्याच्यावरच आम्ही मैदान खेळतोय. जशी वेळ असेल तसं ह्याला पळवायचं आणि ह्याच्यावरच गाडी होती. थोडक्यात नियोजन त्याच्या काही म्हणायचं सगळं नाही का? सगळं 100% त्याच्याकडे. आणि एक नियम त्या पहिल्यापासून आमच्या घरातनच आमच्या आजोबांनी, आमच्या तायाजींनी, पप्पांनी, आईनी जे काही नियम पाडून दिलेत किंवा जे घरातली आपण संस्कृती म्हणतो की बुवा घरातनं बाहेर निघताना एकतर पहिल्यापासून ती पद्धत पडलेली आहे की देवाला जाऊन आल्याशिवाय कुठलं काम करायचं नाही. आमचे तायाजी सुद्धा होते, ते आता एक्सपायर झालेत. तर पहिले उठलं की दर्शन, आमचं रविवार पेठेतलं ग्रामदैवत आहे सिद्धिविनायक, दर्शन घ्यायचं, काय असेल ते देवाला सांगायचं, निघायचं. मग ही पद्धत पहिल्यापासून घरात पडत आलेली आहे. आणि त्यांच्याच संस्काराने आम्ही ह्याही क्षेत्रात जेव्हा समाजात जातो तर आपल्याला कसं काही चांगलं करता येईल हे पाहत आम्ही पुढे चालतो. आता राजाचं भविष्य कसं पाहताय? समजा आता पेडगावला तो 4 नंबर केलाय त्यांनी, हिंद केसरीचा मान आहे त्याला, हा, तर आता इथून पुढे त्याचं कसं असणार आहे नियोजन वगैरे? आता ह्यात तसं काय झालंय, सुरुवातीला जेव्हा नितीनकडनं बैल इकडे आला त्यावेळेस आमच्या डोक्यात होतं, नितीन म्हणायचं शेठ वासरू मला वाटतंय आपण चांगला पैरा करू, पण काय होतंय पैशाचं समजा अडचण. तर त्याला मी त्यावेळेसही म्हणलं होतं की तू काळजी करू नको, पैरा आपण बकासूरमध्ये करायचा किंवा अजून कुणाच्यात करायचा तरी हिंमत लावू. जर त्यांनी काही अपेक्षा ठेवल्या, कारण त्या भागामध्ये कसं होतं की पैरा करायचा तर काही लोक डिमांड करतात, पैसे मागतात की आम्हाला पैऱ्याचे एवढे पैसे द्यावे लागतात. आता तुम्ही भरपूर चांगला मुद्दा मांडलाय. जुन्नर किंवा 40गाव झालं, आता काय होतं आपण मस्त तुम्ही म्हणता माझे मित्र आहे किंवा काय XYZ, बरोबर. आता तिथं जे रोज खेळणारे लोक आहे त्यांच्याकडून पण पायऱ्यासाठी डिमांड केलीच जाते. बरोबर. आता तुम्ही एवढं लांबून नियोजन करताय, तर आतापर्यंत कसे अनुभव आले त्या बाबतीत थोडस? तसं पाहायला गेलं तर हा विषय आमच्या डोक्यात पहिले होता. नितीनही म्हणायचा शेट आपल्याला खेळायचं तर डायरेक्ट टॉपला जायचं. तर मी थोडं त्याच्या विरोधात होतो
मी काय म्हणायचो नितीन, नाही, चांगला पैलवान जो आहे हा त्याच्या बरोबर किंवा त्याच्या घासाघास झाली. टीम मध्ये राहून हा. त्याच्या टीम मध्ये राहून आपण खेळलो तर आपण पुढेच जाणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ ठीक आहे, मी बकासूरचंच नाव का तर आता सगळ्यांच्याच तोंडात बकासूरचं नाव आहे हा. म्हणून त्याचं घेतो, तसं आपलं त्याचं काही नाही. पण जर आपण बकासूरचा पायरा केला तर वासरू आपलं एक नंबरलाच पळणार आहे. 100% हा ठीक आहे, पण आज आपल्या वासरामध्ये काय आहे हे आपल्याला जर बघायचंय दाखवायचं किंवा असेल. आपल्याला दाखवायचंय, आपल्याला तर माहिती आहे, पण आपल्याला ज्या वेळेस दाखवायचंय त्यावेळेस आपल्याला नियोजन झालं तर आपल्याच बैलांमध्ये करायचं. लगेच मला वरच्या बैलांमध्ये नियोजन करायचं नाही, मला 5-6 मैदानं खेळू देत. माझ्या डोक्याने नियोजन करायचंय ना तर आपण पुढे जायचं तर ह्या पद्धतीनेच खेळायचं, आपल्यामध्येच नियोजन करायचं. वासरू काय करते हे जगाला पण कळू दे, तर मग पुढं आपल्याला थोडं सोपा मार्ग होईल. आणि ते देवाच्या कृपेने घडलं. पण पहिल्याच मैदानात आम्ही गेलो तर तिथं वासराने म्हणजे पब्लिकनी पण गाडी पहिल्या गटाला गाडी आमची झालेली होती, पण तरी तिथं लोकल लोकांनी त्यांच्या जवळची गाडी आमच्या बरोबर होती, घासाघीस झालती म्हणून सामना दिला. परत 2 गाड्या मागे नेल्या, खाली नेल्या 2 गाड्या, म्हणले परत पळवाव्या लागतील. परत पळवल्यानंतर देवानी लगेचच डिसिजन दिला, आपली गाडी जवळपास 15-20 फुटांनी काढून दिली. लोकांनी तर बघितलंय वासराचं त्याच मैदानात नाव झालं. आणि मग नितीनचेच मित्र आहेत कॉकटेल बैलावाले, पिंटू शेट मोडक आणि 40 गाववाले जे लक्ष्मण पैलवान, तर ते त्याच्याच गावचे आहेत. मग त्यांचं काय बोलणं झालं असेल तिथं, माझी तर ओळख नव्हती. मग नितीन म्हणला, शेट कॉकटेलमध्ये पुढचा पायरा ते म्हणतायत करा, वासरू तुम्ही काय कुणाला देऊ नका, आपण कॉकटेलमध्ये झोपू म्हणून. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. नितीनला मग येताना गाडीतच मी म्हणलो, बघ मी जे म्हणलं होतं सक्सेस खरं ते झालं, आज खरं झालं. म्हणजे यांनी दाखवून दिलं माझ्यात काय, त्याच्यामुळे चांगल्या बैलावाले आपल्याला झुकायला तयार झाले. बरोबर आहे. आणि त्या भागात पद्धत अशी आहे की पायरा मोठ्या बैलाचा करायचा तर पैसेच द्यावे लागतात. म्हणजे अजून आपण ऐकलेलं आहे हे युट्यूबवर वगैरे, मला अजूनपर्यंत अनुभव आला नाही, कारण आपण कुणाला विचारलं नाही, गेलेच नाही ना आणि कुणाशी बोललोही नाही, त्या गोष्टीच्या नाही का हा, तर तळाशी घुसलेच नाही, गेलोच नाही अजून. आणि देवाच्या कृपेने आपल्याच वासराने नाव असं केलंय की आता मला नाही वाटत की थोडं अवघड जाईल पायरा कुणाचा करायसाठी, सहजपणे शक्य होईल. आपण जर एखाद्याला विचारलं तर कुणी नाही म्हणणार नाही, की म्हणतील चला करूयात वासरू तुमचं चांगलं आहे म्हणून. असा एक मला अंदाज वाटतोय. काल चर्चा काय होती पेडगाव मध्ये, कारण काय होईल तिथं ही 2च वासरं मला वाटतं बारीक होती, तुम्ही सगळ्यात मागाशी छोटी. म्हणले हो, ते. बरोबर. बाकी प्रत्येक बैला बरोबर मोठा बैल होता. आता ही 2च आदत मध्येच दोन्ही पण पळाली. बरोबर. तर काय तिथं लोकांच्या प्रतिक्रिया वगैरे काय होत्या तुम्हाला? आता काय झालं, ऍक्च्युअल मी तर मैदानात नव्हतो, पण नितीननी किंवा फौजींनी मला जे सांगितलं त्या पद्धतीने तिथं सगळ्यात जास्त चर्चा आपल्याच वासरांची होती. कारण एवढ्या 1000 गाड्यांमधनं एवढी बारकी वासरं आहेत आणि ती फायनलला नंबर घेत आहेत किंवा फायनल पर्यंत पोहोचतायत, म्हणजे ते खूप मोठं काम केलंय त्यांनी. बरोबर आहे. म्हणजे आज आपण अपेक्षा पण करत नव्हतो, म्हणजे देवाने खूप मोठं आपल्याला बक्षीस दिलेलं आहे. वाटत होतं का काल असं काय होईन बाबा? काय होतं अपेक्षा माणसाची एवढी 1000 गाड्यांमध्ये असतं ना काहीतरी, बरोबर, आपलं बरोबर. कुठंतरी झालंय. नाही, मला पहिले काय वाटत होतं की ओपनचं मैदान वेगळं आहे आणि आदतचं वेगळं आहे. तर आता ज्या बैलांशी आपण कॉम्पिटिशन करायचंय त्यांना घाबरणार कुणाला, तर हे टॉपचे जे आहेत ते बकासूर झालं, कॉकटेल झालं, मैब्या झालं. आता आम्हाला काय वाटलं होतं की म्हणजे मला वैयक्तिक, मी काही कुणाशी चर्चा केली नव्हती, नितीनशी नाही, फौजींशी नाही, आणि पहिला तर आपला आधीच भद्राबरोबर आपलीच वासरं धरायची हे ठरलेलंच होतं. मला वाटत होतं की बकासूर, कॉकटेल, मैब्या, मथुर आदल्या दिवशी ओपन मध्ये पळालेत, म्हणजे एखाद्या वेळी त्यांना आदतच्या गटात चान्स नसेल. काल पळालेत ओपनला, मग आज आदत मध्ये ते पळू शकणार नाहीत, कारण लोकांचे पैरे आधीच ठरलेले असतात ना. मग समजा काल ते पळालेत, आज कसे काय लगेच दुसऱ्या दिवशी कसे पळतील असं मला थोडं वाटत होतं. आणि त्या अंदाजाने मी विचार करत होतो की ती बैल जर नसतील तर नंबर आपला 100% आहे ना. पण जेव्हा सकाळी कळलं की अरे मग बकासूर पण आहे, कॉकटेल पण आहे, बाकीची सगळी बैल आहेच आहेत आदत वासरू गाळ्यात घेऊन, त्यावेळेस थोडंसं असं वाटलं की यार आता थोडं अवघड वाटतंय. पण जसं जसं गटपास झाला, सेमी झाली, मग म्हणलं काही हरकत नाही, हे आहेच आहेत. देवाने आपल्याला एकच दाखवून द्यायसाठी आज दिवस दाखवलाय की ते सुद्धा त्यांच्या बरोबर पळणार आहेत आणि पळू शकतील, आणि ते फायनलला क्लिअरच केलं. काय होतं आता छकडीला आहे ना, तिकडची पण लोक भरपूर आहेत जे स्ट्रगल मध्ये 2-2, 3-3 वर्ष गेलेत त्यांचे, तरी पण सक्सेस नाही.
आता तुम्ही मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या मैदानात हा तिसरंच Success मैदान झाली. तिसरंच मैदान होतं. तिसऱ्याच मैदानात आज पेडगावला रान आहे. बरोबर. काय सांगशाल कसा अनुभव वगैरे होता किंवा नाही का एखादं आता तुम्ही कसं म्हणता आपल्याला डायरेक्ट स्वतःहून मोठ्याकडे जायचं नाही, आपल्याकडे मोठा आला पाहिजे. बरोबर. तर संयम दाखवला तुम्ही म्हणून आज हे दिवस आहे. काय सांगाल त्याबद्दल? बरोबर. सगळ्यात महत्वाचं तेच आहे. बैलगाडी मालकांना किंवा आपल्याही बैलगाडा क्षेत्रामध्ये स्ट्रगल हा आहेच आहे. बैलगाडा क्षेत्र म्हणजे आपल्या घाटाचं क्षेत्र तर असं आहे की सेकंदातला 10वा हिस्सा त्या गोष्टीवर आपण आज खेळतोय. म्हणजे तिथं मैदान तर खूप लांबचं झालं. आज आपण ह्यांचं जोतं पडल्यानंतर घाटात काय होईल हे काय कोण सांगू शकत नाही. पण बैलगाडी मालकांना मी एकच सांगेल की ह्याच्यात संयम ठेवा. आणि काही वेळेस बरेच प्रकार घडतात पायऱ्यावरून, म्हणजे त्यांच्याकडे जसा पायरा असतो एकमेकांचा बैल जुपायचा हे ठरतंय. आणि आपल्याकडे पण तेच होते, जुगलबंद्या होतात. मग जुगलबंदी होत असताना एखादा म्हणतो की अमित शेठ तुमचं वासरू आज माझ्यात जुपायचंय किंवा दावडीच्या घाटात जुपायचंय, आज माझं ठरतंय. आणि उद्या दुसराच निरोप येतोय की यार मी सांगितलं की हा आपण जुगलबंदीमध्ये टोकन काढू, ठीक आहे म्हणतात, समोरचाही म्हणतोय काढू. आणि मग एखादा आपल्यापेक्षा चांगला बैल मिळाला तर मला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट कळतंय, मी वाट बघतोय अरे टोकन आपलं किती आलंय, आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट कळतंय की टोकन नाहीये, म्हणजे टोकन लिस्ट मध्येच नाव नाहीये. ठीक आहे, आधीच जर नाही म्हणले असते तर मी माझं स्वतःचं टोकन काढलं असतं ना. पण डायरेक्ट नंतर टोकन लिस्ट आल्यावर नाव नाही बघितलं आणि मग मला कळतंय की त्यांनी दुसऱ्यांबरोबरच जुगलबंदी केलेली. म्हणजे असे प्रकार खरं तर नाही घडले पाहिजेत. आता ठीक आहे, सगळ्यांचा स्वभाव सारखा नसतो, प्रत्येकाला प्रसिद्धी पाहिजे. पण ह्यातनं मी सांगेल की आपल्याकडं जर त्या पद्धतीच्या त्या क्वालिटीचा बैल असेल तर 100% प्रसिद्धी मिळणार आहे. घाई करू नका किंवा तुमच्या ज्या जुगलबंद्या ठरल्या आहेत किंवा ज्यांना शब्द दिला आहे तो शब्द मोडू नका. कारण हे बघा काय असतं की व्यवसाय वेगळा आहे, म्हणजे प्रत्येकाचे उद्योगधंदे व्यवसाय हे क्षेत्र वेगळं आहे आणि बैलगाडा पळवणं हे क्षेत्र वेगळं आहे. माणूस नावासाठी प्रसिद्धीसाठी हे करतोय आणि जर मग एखाद्याची अशी जुगलबंदी तुटली तर ते खूप वाईट वाटतं. म्हणजे आज माझा बैल पळतोय आणि समोरच्याचा पळत नाहीये किंवा कमी पळतोय, पण त्याच्यासाठी सुद्धा तो त्याचा हुकमाचा एक्काच असतो. बरोबर आहे. आज माझ्याकडे राजा आहे म्हणून मी खूप मोठा आहे असं नाहीये. समजा आमच्याच संघटनेमध्ये भरपूर बैल आहेत, 15-16 बैल आहेत आमची, पण आज दुसऱ्या दावणीवर जो बैल बांधलेला आहे किंवा मी मगाशी सांगितलं निखिलच्या बैलात आमची वासरं सगळी आम्ही शिकवली, तर त्याच्यासाठी तो पण हुकमाचा एक्काच आहे. आमच्यासाठी पण आहे, आमची वासरं शिकलीत त्यात, पण तो कमी पळतोय म्हणून मग मी त्याला सोडून दुसऱ्याकडे जाणार शब्द दिल्यानंतर सुद्धा, हे प्रकार नाही व्हायला पाहिजेत. आणि बैलगाडा मालकांनी तेवढं थोडं पाळलं पाहिजे. पाळला पाहिजे थोडक्यात. नाही का काय होतं, विश्वास एकमेकावरती राहिला नाही, सगळ्यात महत्वाचं ते विषय आहे. नाट टिकवायचं असेल तर तोच महत्वाचा आहे, विश्वास शब्द. आता तुम्ही मागाशी म्हणले बकासूर आपल्या पायऱ्यावरून चर्चा झाली, तर भविष्यात समजा असं वाटतं का, आता कोणत्या कोणत्या बैलांबरोबर तुम्हाला असं वाटतं राजा तिकडे पळाला पाहिजे चकडीत असं? आता तसं तर बघा प्रत्येकाची अपेक्षा असते आपलं पळालं तर सगळ्यात टॉपच्याच बरोबर पळायला पाहिजे. म्हणजे ही बैल जी आहेत, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या खेळामध्ये प्रत्येक बैलगाडी मालकाच्या मनात स्पोर्ट्समनशिप राहिली पाहिजे. म्हणजे खिलाडू वृत्तीने प्रत्येकाने खेळलं पाहिजे. नाही तर आपण जातोय मैदानात खेळायला, मग ह्याची खुन्नस आहे त्याची खुन्नस आहे, ह्याला पाडायचं आणि त्याला पाडायचं म्हणून खेळू नका. मला जिंकायचंय ह्या अपेक्षेने खेळा. आणि मग अशा ह्याच्यामध्ये प्रत्येक जणाशी संबंधही चांगले राहिले पाहिजेत, कुणाशी वाईटपणाही नाही आला पाहिजे, ह्या वृत्तीने खेळायचं अशा मताचा मी आहे. मग मला बकासूर मध्ये पण खेळायचंय, हा त्याच्याही गाड्यात पळायला पाहिजे. आता तो लखन आलेला आहे त्याच्याही गाड्यात पळायला पाहिजे. मथुर असेल किंवा बलमा आहे, त्याच्यानंतर मैबे आहे, जे कोणती टॉपची बैल आहेत, माझी अपेक्षा तर मनापासून आहे की त्यांच्याबरोबर आपल्याला आपला बैल झुपायचाच. पण आता ठीक आहे, बघूयात आणि शेवटी आपल्या इथलं कुणी काय पुसत नाही, जे नशिबात आहे ते घडतच आहे. आता राजाची जात वगैरे कोणती काय सांगतात? आता तसं पाहायला गेलं तर ह्याची जात म्हणजे गावठी जास्त वाटतोय, म्हैसूर कमी आहे. गावठी म्हैसूर मिक्स आहे तो, काही जण काजळी म्हणतात याला. काजळी खिल्लार मध्ये, हा काजळी खिल्लार मध्ये, पण गावठी मला जास्त वाटतं ते त्याच्यामध्ये. म्हैसूर पण आहे आणि खिल्लारचा तर बांधा जर आपण बघितलं तर प्रॉपर गावठी. हा नाही का, काजळी मध्येच कोसा खिल्लार दिसतोय. बरोबर बरोबर. आता यांना रती वगैरे काय देता तुम्ही?
आता खरं तसं पाहायला गेलं तर त्याच्या मानाने त्याला खूप चांगला रतीब पाहिजे. पण माझ्याकडं तसं आम्ही काय करतो की घोड्यांना जो खुराक आणतो आम्ही, हरभरे असतात, गहू आहे, बाजरी आहे, त्याच्यानंतर कडधान्य आहे, त्या सगळ्याचं माझ्याकडं मिक्सचर असतं. हरभरा, मूग, उडीद, तूर, थोडक्यात सगळे कडधान्य आणि गहू, बाजरी हे सगळं मिक्स करून भरडा करतो आणि मग त्यांना देतो. तसं तर आता महादेवाचा नंदी आहे, काही जण म्हणतात अंडी नाही दिली पाहिजे, तर ह्या गोष्टी थोड्या मला म्हणजे पटतात. पण एकतर मी एक जिमचा मालक आहे, म्हणजे डाएट प्लॅन काय पाहिजे ह्युमन मध्ये तो मला परफेक्ट माहिती आहे. आणि मग घोड्यांचं तर माझं पहिल्यापासून काम आहे. घोड्यांमध्ये मी जवळपास 25 वर्ष झाले असतील त्या लाईनमध्ये आहे. घोडे रेससाठी तयार करतो, देवाच्या कृपेने भरपूर ठिकाणी रेसला गेलोय आणि जिंकलो पण आहे. तर त्याचा एक अंदाज बघितला तर ह्या सगळ्या गोष्टी डाएट वगैरे मी तो थोडा फॉलो करतो यांच्यामध्ये. आता थोडक्यात घोड्यांमुळे तुम्हाला बैल सक्सेस करायला काय फायदा होतोय? 100% होतोय, 100% होतोय. एक तर सगळ्यात महत्वाचं, बैलांनाही एक्सरसाइज ही पाहिजेच. आपण जे म्हणतो की लाईफमध्ये प्रत्येक माणसाला जशी व्यायामाची गरज आहे हेल्दी राहण्यासाठी, तसंच जनावरांना पण आहे. रेसच्या जनावरांचा तर 100% आहे. म्हणजे घोडे असू, बैल असू, त्यांना आहेच आहे. मग त्यांचं रुटीन जे असतं, आता रेसकोर्समधलं पण रुटीन जे आहे ते मला पहिल्यापासून चांगलं माहिती आहे. आवड असल्यामुळं मी कायम जाणं येणं असतं. तर मग त्या घोड्यांचं रुटीन काय असतं, त्यांना कशी एक्सरसाइज देतात, तसा डाएट मी आमच्याही घोड्यांना ते रुटीन फॉलो करायचो रेसच्या काळात. आणि मग सिमिलर त्याच पद्धतीने मी बैलांमध्ये पण थोडा फॉलो करतो आणि त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात. साधारण काय म्हणजे नाही का, काय व्यायाम घ्यायला पाहिजे थोडक्यात? आता काय सांगता? बैलांना तर मी घोड्याच्याच गाड्यात गाडीला झोपून चालवतो. साधारण 15 किलोमीटरचा फेरा त्यांना होत असतो. किती दिवसातून? आठवड्यातनं जर यात्रा खूप लांब असतील तर आठवड्यातनं 2 वेळा. यात्रा खूप दाट असतील तर मग नाही होत. आणि यात्रा तुरळक असतील, 15 दिवसातनं आपल्याला जायचंच आहे, तर एखादी चक्कर आठवड्यातनं होती. आणि मग डाएट पण त्या पद्धतीने असतो की सकाळी 5 वाजता वैरण टाकायची, खुराक द्यायचा, मग 8 वाजेपर्यंत त्यांनी सगळं खाल्ल्यानंतर थोडं उन्हात बांधायचं. पण उन्हातही बांधायला आमच्याकडे तशी देवाच्या कृपेने जागा भरपूर आहे. मग लॉनवर मी 1 तास 2 तास वासरांना मोकळं सिंगल रशीवर ठेवतो. त्याच्यानंतर आमची आमराई आहे. पावसाळ्याचा काळ सोडला तर मग वर्षभर तिकडं आंब्याच्या बागामध्ये दिवसभर वासरं बैठकीला मातीवर असतात. मग दिवसभर त्यांना काही नसतं, फक्त पाणी दाखवायचं आणि संध्याकाळी 5 वाजता परत गोठ्यात आणायचे. मग 5 वाजल्यानंतर परत त्यांचा खुराक, वैरण हे ते सगळं रुटीन चालू राहतं. ह्याला तुम्ही व्यायाम देताय, आपल्या इकडे व्यायामाचं प्रमाण कमी, म्हणजे 4 बैलामध्ये जर पाहिलं तर शक्यतो नाहीच, पळणं हाच व्यायाम. हो, बरोबर. तर त्याचा कुठेतरी तिकडे फायदा होतो का 3 फेऱ्याला? 100% होतो. म्हणजे तो ऑलरेडी पहिल्यापासून नितीननी जेव्हा त्याला चालू केलाय तेव्हापासून तो तर इतका कसलेला आहे. कारण नितीन म्हणतो, शेठ मी दर 3 दिवसानंतर मैदानात असायचोच. आपण तरी काय करतो, बारीक वासरू आहे, महिन्यातनं एकदाच झोपायचं किंवा 15 दिवसातनं 20 दिवसातनं एकदाच झोपायचं. आपल्याकडे बरेचसे जण तो प्रकार करतात. आणि मी सुद्धा, आमची पहिली जी बारकी वासरं पळत होती तर महिन्यातनं एकच घाट आम्ही करायचो किंवा फार फार तर 2 घाट करायचो. आणि प्रत्येक घाटात वासरं टाळ्याच करायची. तर ह्याच्या बाबतीतही मी थोडी ती शंका ठेवत होतो की त्याला म्हणायचो, अरे नको, कालच पळालाय, 2-3 दिवस 8 दिवस आराम करू. पण तो म्हणायचा, नाही शेठ तुम्ही पुढचा घाट कोणता आहे बघा, लगेच पळवा वासरू. कारण त्यांनी त्याला इतकं कसवलेलं आहे की आदतमध्ये असतानाच तो तिकडचे 3-3 फेरे करतो आणि शिवाय आठवड्यातनं 2 मैदानं करतो. आठवड्यातनं आजचे 3 म्हणजे बुधवारचे 3, रविवारचे 3 असे फेरे त्याचे फिक्स असतातच. त्यामुळे त्याचा दम पूर्ण जिरून गेलेला आहे ह्याच वयामध्ये आणि त्याला काहीच वाटत नाही. बरं, त्याची एक आपण म्हणतो जात, ह्याच्यामुळेही फरक असेल की त्याला त्याचा काही घमच नाही. जेव्हा आम्ही घाटातनं परत घरी येतो त्यावेळेस तो एकदम रिलॅक्स असतो व लगेच वैरण पाणी हे ते आरामशीर त्याचं 100% जात मॅटरच करते. कारण भरपूर नाही, आता समजा बकासूर जरी पाहिलं ना आपण तर एवढा फ्रेश बैल दुसरा किंवा म्हैसूर असेल एवढे लगेच फ्रेश नाही राहत. आता हा पण पाहिला आपण, आल्याला लगेच खायला प्यायला पाणी बिणी सगळं, नाही तर दुसरा एखादा, आता तो शेजारचा बघा म्हैसूर आहे, आरामशीर विषय. तिकडे सुट्टीला वगैरे कोण काय ड्रायव्हर? आता तिथं तिकडनं 40 गावावरनं नितीन, त्याच्याबरोबर त्याचे एक 7-8 जण मित्र आलेले होते, फौजी तिकडून आले होते. साताऱ्यामध्ये जे कोरेगावचे आपले पोपट पैलवान म्हणून मित्र आहेत
ते पण होते. आता ते ह्या क्षेत्रात आहेत त्या भागामध्ये, पण ते सुद्धा तुम्ही जसं मगाशी म्हणले की बरेच लोक या क्षेत्रात स्ट्रगल करतात आहेत, मग त्यांचंही तेच काम चालूच आहे. पण आज एवढा चांगला बैल भद्रा त्यांच्याकडे गेलेला आहे, राजा जातोय पैऱ्यासाठी म्हणल्यावर त्यांनी पण इतका म्हणजे जोश आला त्यांना. आणि मग प्रत्येक मैदानाची तयारी त्यांनी आधीच केलेली, कसे आता पुढचं मैदान हे आहे बरं का, आपल्याला मैदान खेळायचंय. आता त्या पद्धतीने काम चालू आहे. काय होतं आता तुम्ही तिन्ही ठिकाणी पळताय, पण असती एक भीती असती माणसाची. कारण ह्याला काय होतं, आता समजा आपल्याकडे घाटात ड्रायव्हर नाही, मूळ मुद्दा आपल्या इकडचे लोक घाबरतात खरं, कारण ते बाबा आपल्याकडे ड्रायव्हर नाही, इथं त्याला हाताची पण सवय नाही ना थापाची काहीच नाही. बरोबर. आणि तिकडे नेऊन ड्रायव्हरची सवय लागली तर बैल इकडे आपल्याकडे आल्यावर काय काय पळती नाही. तुमचा याच्यात आहे ना तो अनुभव मला 100% आहे. मी मगाशी पण सांगितलं की 100मधनं 4-5च बैल असे असतात की ते घाटात पण पळू शकतील छकडीवाले. कारण मी ह्याच्यातनं खूप आधी गेलेलो आहे, माझे 99% घोड्या बैलामधले एक्सपिरियन्स आहेच आहेत. तर त्यांची चांगली बैल आम्ही इकडे आणलेली आहेत, पळवली आहेत. पण आमचा आधीचा पैंजण जो होता तो घाटात पळायचा, छकडीचाच होता, टॉपचा होता, आणि तो घाटात पळायचा. पण त्याच्यासाठी तेव्हाही आम्हाला असाच प्रॉब्लेम यायचा, चांगला बैल कोण घाटात झोपायला लवकर तयार होत नव्हतं. मग आम्ही तिकडनंच बैल आणायचो. तिकडनं बैल आणल्यानंतर तो काय घाटात पळत नसायचा. त्याच्यासाठी आम्ही जवळपास 15-20 बैल आणली, प्रत्येक घाटात वेगळा बैल. त्यांनी काय साथ दिली नाही. फरक पडतो, फरक 100% पडतो. एखादाच असा असतो की तो तिकडेही चालतो, इकडेही चालतोय, सगळ्याच बाबतीत ऑलराऊंडर आहे असा. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना जी साथ लागते, माणूस बळ लागतो. तेच तुम्हाला मी आता विचारणार होतो, तुमचं संघटनेचं काम कसं. तर ते खूप महत्वाचा मुद्दा आहे की आज मला तर ठीक आहे बैलगाडा पळवायचा आहे, माझ्या दावणीला मस्त 5-6 बांधलेले आहेत, अजून आमच्यापैकी बऱ्याच जणांकडे 2-2, 4-4, 5-5 बांधलेले आहेत. पण त्यांना ज्या वेळेस घाटात न्यायचंय, ठीक आहे, घरी असताना आमच्याकडचे जे कामगार लोक आहेत ते सगळं बघतात आहेत, करतात आहेत, पण घाटात नेताना जी आम्हाला पाठबळ लागतं ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात प्लस पॉईंट मी आमचा तो सांगू शकतो की आज मी जरी नसलो तरी सुद्धा व्यवस्थित सगळी बैल नसताना पेडगावला 4 नंबर करून काल तर खूप मोठी गोष्ट झाली की मी नसताना तिथं पेडगावला जाऊन 4था नंबर करून आलेत. त्याच्यानंतर आधी पहिली बैल होती त्यावेळेसही घाटाखाली बऱ्याच वेळा गेलेले आहेत, देसाईच्या अड्ड्यावर गेलेत, त्याच्यानंतर वरपच्या अड्ड्यावर गेलेले आहेत, भरपूर खिडकालीला गेलेले आहेत. थोडक्यात सगळे सहकार्य. मी नसताना ही पोरं जी आहे आमची संघटनेतली सगळे प्रत्येक जण जबाबदारी घेऊन व्यवस्थित काम करतात. माझीच बैल नाही आहेत, ही त्यांचीच आहेत असं आम्ही सगळे मानतो आणि काम करतो. बरोबर. हे सगळं करून की मी हे पण बघत असतो की कोणत्या पोराचं काम नाही अडलं पाहिजे, कारण शेवटी काय कमवलं तर पुढं आपण करू शकतो. मग सगळेजण, कोणाची शेती आहे, कोणाचे दूध धंदे आहेत, कोण कामाला जाते, या सगळ्यांचं कामाचं टायमिंग बघून ज्याला वेळ असेल त्यांनीच मैदानात चला असं माझं प्रत्येकाला आग्रह असतो की सगळे कामधंदे सोडून चलू नका. मग कोण ह्या मैदानात या, कोण ह्या घाटात चला, कोण तिकडे चला, पण शेवटी हाऊस आहे, सगळेजण काही ना काही ऍडजस्ट करून काम ऍडजस्ट करून जातात. बरोबर आहे, नाद आहे. दादा नमस्कार. नमस्कार. पहिला तुमचा परिचय करून द्या. मी दीपक सरजिने, इथंच लेणीच्या पायथ्याला राहतो, अलदेर सरीनाडी. आम्ही सर्व भाऊ बरोबर, अमित भाऊ बरोबर नेहमी असतो, गाड्याला असो, छकडीला असो, आम्ही नेहमी भाऊ बरोबर असतो. आता कालचं पेडगावचं मैदान होतं, हो, राजाने पेडगावला हिंद केसरी झालाय. राजा, काय आनंद वगैरे काय होता, काय सांग. खूप आनंद होतो, कारण 1000 गाड्यामधून आपली 4थी गाडी आली, पहिली गोष्ट. आणि राजाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे, 2 in 1 आहे. 2 in 1 मी का म्हणतो, कारण आपण सोबत सीमान्या बैल तो कुठं पळायचा, घाटात, आणि बाकासूर कुठं पळतो, छकडी. तसा हा बैल घाटात पळतो आणि छकडीला पळतो, म्हणून हा 2 in 1 बैल. म्हणून खरंच आम्हाला आनंद आहे, तालुक्याला आनंद आहे. अनेक जणांचे फोन आले, अमित भाऊंना सुद्धा फोन आले, बरेच जणांचे फोन आले. खूप म्हणजे खूप आनंद. आणि विशेष म्हणजे पेडगाव जी कालची जत्रा झाली त्याच्यामध्ये पावसाने फायनलच्या टायमाला त्यावेळेस प्रॉब्लेम दिला होता पावसाने, आणि आमचे कार्यकर्ते, मी बंटी स्वतः होता, निखिल काल गेला होता, तो आल्यावर तो म्हणला की आपल्या ज्यावेळेस फायनलला 6व्या नंबरला आपली छकडी होती, त्या रॅकमध्ये छकडी होती का, ती एकदम पावसामुळे ते चिखलच्या भरपूर चिखल झाला होता. चिखल होता, एवढा असा चिखल होता, आणि गाडी सुटताना 2 वेळा वासरं सरकली होती खाली, आणि वाटत सुद्धा नव्हतं सीमेला की आमची गाडी येईल.
पण देवाच्या कृपेने वासरं एवढी पळाली की बेसाप वासरं पळाली. घ्यायचं. आणि मग जर व्यवस्थित अजून जर ट्रॅक असतं ना तर अजून आतून बारी मी दुसरं किंवा तिसरं नंबरला नक्की त्या ठिकाणी आलेलं आहे. 2 नंबर तरी झाला असं. आणि काय होतं आता समजा शेवटी बकासूर फायनल म्हटलं थोडस भीती असते. बसणारा असेल किंवा मग बाकीचे आम्ही कार्यकर्ते असू असं मी थोडं मनात भीती होती. हा. पण ती भीती व मात करत आज खरंच आमच्या राजाने नाव काढलं याचा ह्या गोष्टीचा आनंद आहे. आणि आमच्या तालुक्यात नाही तर मी बहुतेक अनेक स्पर्धात अमित भाऊनी सगळं सविस्तर सांगितले. नक्कीच तो बैल भविष्य काळात सुद्धा नाव असंच काढणार आहे एवढी आम्हाला नक्कीच आशा आहे. कसा थरार कसा होता काय सांगशील? आता तुम्ही स्वतः तिथं होते हो स्वतः होतो थरार मस्त होता. त्यांचं नियोजन पण मस्त होतं. सगळं व्यवस्थित होतं सगळ्यांचं. पहिल्यांदा गेलो आमची 4 नंबर पटरीमध्ये होते. गाडीतून बैल उतरावली लगेच रेस चालू झाली. तर पहिल्या त्याच्यामध्ये आमचा 2 गाड्या होत्या. दोन्ही गाड्यांमध्ये टफ फाईट झाली. पण वासराचा पुढं पाय होता तेव्हा आमचा पहिला जिंकलो आम्ही तिथे. आणि नंतरून मग सिमीला आम्ही उतरलो. सिमीला सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या. सगळ्या टॉपची बैलं होती. वाटत नव्हतं की आम्हाला की आमचे शर्यत होईल. पण देवाच्या नशिबाने एवढं चांगलं झालं. वासरांनी एवढा पिकअप घेतला खालून की वासरं पहिल्या नंबरमध्ये आली. वासरं आल्यानंतर इतकी गर्दी झाली. सगळी लोक म्हणली वासरं 1 नंबर वासरं आहेत. काय प्रतिक्रिया काय होत्या तिथं? किंवा तिथं आता भरपूर मोठे मोठे आहेत आपले काय म्हणा गाड्यावाले तिकडे पण भरपूर जण आलते. भरपूर जण म्हणले वासरं द्यायचीत का काय करायचे. नितीन भाऊ म्हणले आम्हाला काय वासरं नाही द्यायची. आमचा घरचा साज आहे आम्हाला पळवायचा आहे. नाही मागणी पण झाली मागणी पण भरपूर झाली तिथे. द्यायची तर नाही विषय काय द्यायचा नाहीचे म्हटलं. द्यायची आम्ही विषय सेटने पण सांगितलं आपल्याला द्यायचा ना नाद करायचा नाही का. फक्त पाऊस नव्हता व्हायला लागत. नाही तर पाऊस नसता झाला तर 2 नंबरची गाडी नक्की होती 100% वासरांची. तर मित्रांनो अशा तऱ्हेने 1 नंबर म्हणजे नाही का काय म्हणतात कमी वेळामध्ये म्हणजे जवळजवळ 2रं-3रं मैदान आणि पेडगावचं हिंद केसरी मैदान सक्सेस होणं सोपी गोष्ट नाही. त्या ठिकाणी राजाने नंबर केलाय. आज अमित शेट असतील किंवा त्यांचे बाकी सहकारी असतील सगळ्यांचं म्हणजे तिकडं सातारा किंवा सातारा छकडीत सगळीकडेच म्हणजे नाही का एक चर्चेचा विषय झालाय वासरू. कारण काल सुद्धा यांनी गट वगैरे भरपूर अंतराने काढला होता आणि गटाला चर्चा होती मैदानात चांगल्या प्रकारची वय वासरं गाडी पुढची काय. तर आपण मुलाखत घेतली त्यांची. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यांच्याकडून म्हणजे शिकण्यासारखं भरपूर या मुलाखतीत. तुम्ही मुलाखत नक्की पूर्ण बघा. कारण काय होतं त्यांचं म्हणणं का बाबा तुम्ही जे म्हणता आम्ही याला वायदी द्यायला तयार आहे किंवा त्याला वायदी द्यायला तयार आहे. आपला बैल किती सक्सेस हे पहिलं ओळखा आणि त्याच्यानंतर मोठ्या लोकांच्या मागं लागा. विषय हा आहे ह्या क्षेत्रात तेच महत्वाचं आहे. जर तुम्ही नुसतेच मोठ्या लोकांच्या मागं लागले तुमचा बैल पळतच नसेल आणि तुम्ही मस्त म्हणले मला बकासूर संघ पळायचंय तर तुम्ही 1,00,000 नाही 2,00,000 जरी दिले तरी तुम्हाला बकासूर बरोबर पळून सुद्धा तुम्ही सक्सेस होणार नाही. त्याच्यामुळे संयम ह्या क्षेत्रात 100% मॅटर करतो. त्याच्यामुळे संयम ठेवा. आणि व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा.